हॅलो माझ्या पिल्लांनो, वेलकम. तुम्हा सर्वांचं ऋतू मॅथ्स या ब्युटिफुल चॅनलमध्ये स्वागत आहे. बाळांनो, आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्याला 2018ला 4 मार्कला पडलेला क्वेश्चन डिस्कस करायचा आहे. क्वेश्चनकडे नीट लक्ष द्या. आणि हा जो क्वेश्चन आहे तो सीबीएसईला पण विचारला जाऊ शकतो. कळायला लागले का? आता होऊ शकतो की हा क्वेश्चन आता 3 मार्काला येईल, काय हरकत नाही. कळायला लागले का? पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, नीट लक्ष द्या. काय म्हणले बघा क्वेश्चन मध्ये, है ना, कि इफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 and alpha cube plus beta cube is equal to 35, find the quadratic equation whose roots are alpha and beta. क्वेश्चन विचारले गेले बाळा 4 मार्काला, तर तुला लिहावं लागेल, पण तेवढंच कमीत कमी 8 स्टेप असणं फार अनिवार्य आहे. कळायला लागले? गरजेचं आहे. बघ बाळा, आता समजा आपण मानून घेऊया, लेट आपण काय करून घेऊया, मानून घेऊ बाळा की लेट अल्फा and beta are the roots of given quadratic equation. बघ, लेट पण लिहायची गरज नाही, कारण त्यांनी सांगितलेले की अल्फा अँड बीटा हे रूट्स आहेत. बर, मग तुम्हाला एक काय माहिती, आपल्याकडे काय काय आहे, वी हॅव काय काय आहे आपल्याकडे बघा बरं. आपल्याकडं काय काय आहे बघा बरं, की अल्फा प्लस बीटा इक्वल टू काय 5 अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू काय 35. इथपर्यंत काय अडचण आहे का? बिलकुल नाही सर. मग माझ्या बाळा, तुला एक फॉर्म्युला माहिती आहे का रे? कोणता सर? की वी नो दॅट काय, कोणता फॉर्म्युला माहिती आहे बघ. आता मी तुला सांगतोय, ए प्लस बी क्यूब काय फॉर्म्युला सर? ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. कळायला लागले का? हो सर. बघ हा फॉर्म्युला. आता या फॉर्म्युलाचा वापर करून आपण काय करूयात, क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवूयात. बघा कसं. आता समजा या एच्या ऐवजी मी अल्फा लिहिले तर काही फरक पडतोय का? नाही सर. कळायला लागले? मग काय होईल, अल्फाचा क्यूब होईल प्लस 3 अल्फाचा स्क्वेअर होईल, बीटा प्लस 3 अल्फा बीटाचा स्क्वेअर प्लस बीटाचा क्यूब. कळायला लागले का? आता मग मला सांग बाळा, काय सर? बाळा, जर आपण या अल्फा प्लस बीटा क्यूब मधून अल्फा प्लस बीटा क्यूब, आता मग मला सांग, या 3 अल्फा स्क्वेअर बीटा अँड 3 अल्फा प्लस अल्फा इंटू बीटाचा स्क्वेअर, याच्यामधून आपण काय कॉमन काढू शकतो? काय सर? बघा, अल्फा क्यूब बीटा क्यूब प्लस याच्यामधून मी 3 अल्फा बीटा कॉमन काढलं तर काही फरक पडते का? नाही. मध्ये काय राहील ब्रॅकेटमध्ये सर? अल्फा प्लस बीटा राहील. कळायला लागले का? म्हणजे तुम्हाला जो नवीन फॉर्म्युला मिळेल तो फॉर्म्युला काय असेल बघा बरं. काय असेल सर? बघा तो फॉर्म्युला काय असेल बघा, अल्फा प्लस बीटाचा क्यूब. नीट लक्ष द्या. आता हा प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा, हा प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा आपण काय करूया, ट्रान्सपोज करूया लेफ्ट हँड साईडला. तर काय होईल सांग बरं सर? हा असा होऊन जाईल, -3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा इक्वल टू काय राहील सर? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. समजायला लागले का? काही अडचण आहे का? नाही. मग आता मला सांग बाळ, अल्फा प्लस बीटा म्हणजे काय? 5चा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा माहिती आहे का? माहित नाही सर. हा किती? 5. आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती आहे बाळा? 35 दिले. बघ बाळा, इथं दिलेले सगळं. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती आहे? 35. मग मला सांग माझ्या सोन्या, काय सर काय सांगायचंय? हा 5चा क्यूब किती झालं सर? 125 मायनस 3 इंटू 5 15 काय झालं? अल्फा बीटा इक्वल टू काय होईल? 35. कळायला लागले का? हो सर. मग आता आम्हाला सांग, हा 35 आपण लेफ्ट हँड साईडला ट्रान्सपोज करूयात आणि -15 अल्फा बीटा आपण राईट साईडला ट्रान्सपोज करूयात. मग काय होईल सांग बरं सर? 125 मायनस 35 इक्वल टू 15 अल्फा बीटा होईल सर. मग मला सांग, 125 मधून जर 35 गेलं बाळ, किती राहिलं सर? 90 राहिलं इक्वल टू 15 अल्फा बीटा. कळायला लागले का? आता हा 15 इकडे आणलं तर काय होईल सर? डिव्हिजन होईल. कळायला लागले का? इज इक्वल टू काय राहील बाळ? अल्फा बीटा. मग यांचं कॅल्क्युलेशन केलं, हा किती आलं? 6 आलं. मग अल्फा बीटा किती आलं सर? 6 आलं.
अल्फा इंटू बीटा किती मिळालं बाळा 6 मिळालं. मग त्यानंतर आपल्याकडे एक फॉर्म्युला बाळा, जर आपल्याला काय माहिती असेल सर, आपल्याला रूट्सचे प्रोडक्ट आणि रूट्सचा जर सम माहिती असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला सर, कोणता फॉर्म्युला बघा, कोणता फॉर्म्युला बाळांनो, एक्स स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. मग मला सांग बाळ काय सर, हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे सर 5x आहे आणि हा किती आहे 6. मग जो क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं तो काय झालं, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल टू काय झालं बाळ 0. मग आता लिहिताना काय लिहायचं, द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल टू 0. समजायला लागले का? आय होप तुम्हाला हा क्वेश्चन चांगल्या प्रकारे समजला असेल. बघा बाळांनो, हा ना, ज्याला स्क्रीनशॉट काढून घ्यायची त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा हा झाला फर्स्ट पेज, आपण काय काय केलंय काय काय नाही ते आणि तुमच्या माहितीच तो बाळांनो. आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 4 मार्कला आलेले क्वेश्चन टाकायलो, त्यानंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे टाकूत, त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंगचे टाकूत, है ना. म्हणजे सगळे चॅप्टर आता आपण फक्त आणि फक्त 10वीवर फोकस करायला लागलो. मेन म्हणजे कळायला लागले का? आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ जर चांगल्या प्रकारे वाटत असेल तर आपल्या मित्रमंडळामध्ये या चॅनलची लिंक नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल, त्यांना पण 100 पैकी 100 मॅथ्समध्ये मिळण्याचे चान्सेस आहेत. कळायला लागले का? चला धन्यवाद. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या आणि आईवडिलांची आणि आपल्या गुरुजनांची रिस्पेक्ट करत चला.